नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पशुसंवर्धन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. याचा अर्ज कसा भरायचा आहे यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी यासारख्या प्राण्यांची सरकारकडून मोफत वाटप होणार आहे. त्यामध्ये 75% अनुदान आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलवर यायचं. गुगलवरून ते नाव टाक as.ma.bms.com या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक वेळेचं अर्जाचं एक वेळापत्रक दिसेल. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला एक हे भरणार आहे. सुरुवातीला ही तारीख सुरू झालेली म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे 3 मे 2025 पासून. त्याचा अंतिम तारीख आहे 2 जून 2025 पर्यंत. याच्या प्रथम निवड होणार आहे 3 जून पासून 7 जून पर्यंत प्रथम निवड होणार आहे. त्यानंतर कागदपत्र अपलोड करायची तारीख आहे 8 जून पासून 2025 पर्यंत, म्हणजे 15 जून पर्यंत 8 जून पासून. तुम्हाला शेवटची पडताळणी होणारी कागदपत्रे 16 जून 2025 पासून 24 जून 2025 पर्यंत ही शेवटची होणार. त्यावर त्याची त्रुटीचं काय असेल तर त्यासाठी तुम्हाला 25 जून ते 27 जून हे 2 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आणि अंतिम पडताळणी ही 28 ते 30 अशा या 2 दिवसामध्ये होणार आहे. आणि 2 जुलैला अंतिम यादी तयार होणार. त्यासाठी आपल्याला काय करायला सुरुवातीला हे अर्जदार नोंदणी आहे इथे यावं लागेल क्लिकवर. त्यानंतर हे सर्वात पहिल्यांदा ह्या बाबी अर्ज करण्यापूर्वी ह्या बाबी लक्षात घेऊन अर्जदाराची किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे. एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता यायची याची नोंद घ्यावी. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदार स्वतःचा मोबाईल नंबर म्हणजे असं भरणे आवश्यक आहे. ते दिलेल्या नंबरवर SMS जाण्याची SMS-द्वारे कळवल्या जातील. एक मोबाईल नंबर एकदाच वापरू शकतो. आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असलेल्या त्यांना जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. बंधनकारक आहे प्रमाणपत्र. राशन कार्ड नुसार सदस्याची संख्या, नावे आणि तसेच आधार कार्ड नुसार अचूक माहिती भरणे गरजेचं आहे. कुटुंबातील एका व्यक्तीस करता येईल. पूर्ण माहितीच खरी भरायची. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचा फोटो हे 80 KB पर्यंत असावे. JPNG, PNG किंवा JPNG अशा प्रकारचे अशा फोटो नसावे. आणि अर्जदाराची स्वाक्षरी अशा प्रकारे. चला तुम्हाला आता अर्ज कसा भरायचा हे सांग. सर्वात पहिल्यांदा अर्जाची नोंदणी करायची. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिला इथे तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर अर्जदाराचं वय टाकून द्यायचं. अर्जदाराचं नाव, मोबाईल नंबर काय करणे, जिल्हा निवडायचा. जाती प्रवर्गातील जर असेल तर त्याला हे असेल तर कोणती अनुसूचित जाती त्याला सर्वसाधारण. त्याच्यात जर असेल तुम्हाला तर त्याचं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. काही याच्यात नाही केसमध्ये, त्यामुळे नाही राहत. अर्जदार दिव्यांग असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. दारिद्र्य रेषेखाली असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. शैक्षणिक पात्र अर्ज करायचे किती आहे शैक्षणिक पात्रता ते इथे लिहायची. अर्जदाराचा राशन कार्ड क्रमांक लिहायचा इथे. बँकेचं नाव आणि खाते क्रमांक आणि शाखा असं करून अर्जाची फोटो अपलोड करायची. आणि अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करायची. इथं खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथं आपल्या राशन कार्डमधीलची माहिती पूर्ण भरायची. राशनमध्ये किती पुरुष आहेत, किती स्त्री आहेत लिहायच्या. आणि खाली त्याचे आधार कार्ड आणि सर्वांचे आधार कार्ड आणि नाव, वय जशा प्रकारे लिहून हे भरल्याच्या नंतर मग तुम्ही नियम अटी लागू करून मला पुढे करायचं.
ते सर्व माहिती भरलेली सर्व माहिती तपासून घ्यायची आणि माहिती जतन करा. अशा प्रकारे आपला अर्जाचं नोंदणी झालेली आहे. तर आता पुढे जाऊ. अर्ज आता हे बंद करून नंतर मग इकडे आले असे तुम्हाला कोणती पाहिजे त्याच्यानुसार इथे हे करायचं, टिक मार्क करायचं आणि पुढे बचत गटातले आहे का तर अर्जदार नाही, भूमिहीन आहे का हो, आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा बेरोजगार आहे का आहे, सिंचन व्यवस्था नाही, जे आहे त्या पद्धतीनं हे करायचं. तर त्यातील माहिती सर्व वाचायची, ज्या गोष्टी असतील त्या असेल करायच्या, नसेल तर नाही करायच्या आणि पुढे कंटिन्यू करत राहायचं. अर्ज पूर्ण झाल्यानंतर अशी पावती जनरेट होती. ही पावती जपून ठेवायची, कारण की ह्यामध्ये जो नंबर अर्ज क्रमांक दिला आहे तो आपल्याला नंतर अर्जाचे आपले कागदपत्र अपलोड करण्यासाठी लागतो आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.